कोल्हापूर शहरातील मोरेवाडी नाका शांतिनिकेतन रोडवरील हॉटेल बलिस जवळील पुलाजवळ गंभीर अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाल्याच्या निषेधात युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने अनोखे माझा जीव वाचवा आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतः काट्याचे बॅरिगेड्स उभारले, रेडियम लावले आणि टेप बांधून धोकादायक ठिकाणाची तात्पुरती सुरक्षितता केली। युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारावर तीव्र नाराजी व्यक्त करत एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा सवाल उपस्थित केला। या मार्गावर मोठ्या प्रमाणात आणि वेगाने वाहतूक होत असल्याने पुलाच्या संपूर्ण लांबीवर संरक्षक रिलिंग उभारण्याची तसेच तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी त्यांनी केली। आंदोलकांनी ढीगभर टॅक्स घेताय पण सुरक्षा कुठे आहे? हक्काचा सुरक्षित रस्ता द्या, दुरुस्ती करा, नाहीतर राजीनामे द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुपरवायझर यांनी आंदोलकाची भेट घेत संबंधित ठिकाणी पुलाचे काम मंजूर झाले असून पुढील 8 दिवसात काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले। या आंदोलनात संतोष जाधव, रज्जाक हुकेरी, अभय नेर्लेकर, चंद्रकांत कांडेकरी, फिरोज शेख, रामेश्वर पत्की, रियाज डांगे, जयसिंग बहादुरे, सतीश पवार, रोहित साळुंके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले। युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं आज या ठिकाणी या पुलाच्या साईडला कट्टाळा नसल्यामुळे आणि पूल असं कमीत कमी 30 ते 35 फूट खाली खोल असल्यामुळे कोणी गाडी जाताना रात्री दिसणार पण नाही असलं विदारक दृश्य आहे आणि त्या ठिकाणी पडून कुणाची जीवितहानी होऊ नये यासाठी आम्ही एक उपासात्मक आंदोलन आम्ही सर्वांच्या माध्यमातून करतो, जेणेकरून बांबू लावून त्याला रेडियमच्या पट्ट्या लावून रात्रीसुद्धा लोकांना दिसावं आणि कुणाचा ॲक्सिडेंट होणं एक जीव वाचण्याचा कार्यक्रम आम्ही हा करत आहे। शासनानं याची दखल घेऊन लवकरात लवकर याला बॅरिकेड करावी ही आमची सर्वांची विनंती आहे।